सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय। आज महाराष्ट्र शासनाने जे अनुसूचित जातीच्या संबंधानं उपवर्गीकरण समिती गठीत करून त्यांचं उपवर्गीकरण करण्याचा घाट घातलेला आहे, त्या संबंधानं विविध सामाजिक संघटनाच्या वतीनं, आंबेडकरी चळवळीतील प्रमुख कार्यकर्त्याच्या वतीनं माननीय तहसीलदार यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री आणि प्रधान सचिव समाज कल्याण विभाग यांना निवेदन देण्यात आलेले आहे। मी या निवेदनाच्या माध्यमातून आपणा सर्वांना आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की माननीय सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024 रोजी जो उपवर्गीकरण करण्याचा जो निर्णय दिलेला आहे, त्या निर्णयाला अनुसरून राज्यांचे अधिकार म्हणून महाराष्ट्र शासनाने हे उपवर्गीकरण चालू केलेलं आहे। परंतु संविधानिक ज्या बाबी आहेत त्या संविधानिक बाबी याच्यामध्ये मुळातच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या आरक्षणामध्ये न्यायालयाला हस्तक्षेप करता येत नाही अशी एक भूमिका पुढे येऊ लागलेली आहे। आणि याच्यामध्ये सर्वस्वी जी अनुसूचित यादी तयार झालेली आहे, जे महामहिम राष्ट्रपती यांच्या स्वाक्षरीने, त्या ह्याच्यामध्ये कुठलाच बदल आपणाला करता येत नाही, कारण का ही बाब हे संविधानाच्या मूलभूत अधिकाराखाली येते आणि म्हणून शासनाने याच्यामध्ये कुठलीच ढवळाढवळ करू नये अशी आमची विनंती आहे। त्यातल्या त्यात जे माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं नमूद केलेलं आहे आपल्या निर्णयामध्ये की 1 ऑगस्ट 2024 रोजी दिलेल्या निर्णयामध्ये 7 न्यायाधीशांचं हे न्यायपीठ होतं। 3 विरोधात होते आणि 4 विरुद्ध 3 असा हा निर्णय पास झालेला आहे। त्यामध्ये सर्वोच्च न्यायमूर्ती आदरणीय भूषण गवई साहेबांनी याच्या समर्थनात दिलेलं आहे मतदान, आणि म्हणून 4 विरुद्ध 3 अशा पद्धतीनं हे निर्णय झालेला आहे। त्याच्यात स्पष्ट नमूद करण्यात आलेलं आहे की जोपर्यंत अनुसूचित जातीचा इम्पिरियल डाटा म्हणजे मुख्य अहवाल जो आहे तो अहवाल राज्य शासनाला प्राप्त होत नाही, तोपर्यंत राज्य शासनाने याच्यावर कुठलीही कारवाई करू नये। मग मला म्हणायचं आहे की आतापर्यंत आपण एवढी आंदोलनं झाली, सगळे शासनाकडे इम्पिरियल डाटा उपलब्ध नाही, अनुसूचित जाती असेल, जमाती असेल किंवा ओबीसीचा ते डाटा जर उपलब्ध नसेल तर शासनाला एवढी घाई काय झालेली आहे की उपवर्गीकरण करायची आहे। दुसरा एक मुद्दा आहे की देशामध्ये पूर्ण राज्यामध्ये सर्व राज्यामध्ये 15% एससीला आरक्षण आहे आणि महाराष्ट्रात 13% आरक्षण आहे। मग महाराष्ट्रातलं 2% आरक्षण कुठे गेलं, कुणी गिळंकृत केलं, याचा शोध अगोदर लावला पाहिजे। शासनाने याचा शोध लावावा, त्यानंतरच हे उपवर्गीकरण समितीचे जे अंमलबजावणी आहे ती करण्यात यावी। अशा पद्धतीनं अनेक मुद्दे जे आहेत, जवळपास निवेदनामध्ये 8 मुद्दे आहेत, त्या 8 मुद्द्याच्या अनुषंगानं आपणाला जवळपास 14 मुद्दे आहेत। 14 मुद्द्याच्या अनुषंगानं शासनाने विचार करावा अशी आम्ही शासनाकडे विनंती केली आहे। तशा पद्धतीचं निवेदन दिलेलं आहे। आपणा सर्वांना ह्या निवेदनाच्या प्रती दिल्या जातील, त्या पद्धतीनं आपण सर्वांनी प्रसिद्धी द्यावी अशी मी सर्वांना नम्र विनंती करतो। तसेच शासनाने एक ॲप दिलेला आहे, एक लिंक दिलेली आहे। सर्व समाजातील सर्व तरुण वर्गांना आणि सामाजिक संघटनांच्या सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी त्या लिंकवर जाऊन देखील आपले दावे आणि हरकती नोंदवावे अशी मी विनंती करतो।